तर आज भरलेला आहे दिवाळीचा किराणा आणि आज मी तोच तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा. आणि इकडे बघा आता साक्षी दीदी पण रांगोळी काढती. तर रांगोळी दाखवते तुम्हाला, दिसती का? हे बघा साक्षीची रांगोळी काढायचं काम चालू आता. तर हे बघा साक्षी रांगोळी काढते. काय काढते ग तू? धनतेरसची रांगोळी काढते का? छान काढ मग. बरं, तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर इथं मैदा आणलेला आहे 2 किलो आणि मुलांना खायचं होतं गुलाबजाम, तर मग 1 पाकिट गुलाबजामचं आणलं. एक मोती साबणाचं, 1 साबण आणलं बा, मोती साबण. आणि 3 पायल्या मी चिवडा करत असते, तर ते 3 पायलीसाठी 3 पॅकेट मसाल्याचे आणले. तर तो रामबंधू मसाला आहे. आणि हे किसमिस आणलेलं आहे अजून. आणि त्याच्यानंतर या डाळ्या आहे, पण त्या व्हिडिओतून लांबून जशा बेसन पिठावाने दिसते, पण त्या डाळ्या आहे चिवड्यात टाकण्यासाठी. आणि गूळ आणलेला आहे अर्धाच किलो गूळ आणलेला आहे, कारण मी काय अनारशी वगैरे काही घरी करत नाही, त्याच्यामुळं गूळ अर्धाच किलो आणलेला आहे. आणि 100 ग्रॅम काजू बदामचे पॅकेट आणलेले आहे, ते आपल्याला सारणामध्ये टाकण्यासाठी. तर काजू आणि बदामचे हे 2 पॅकेट आणलेले. आणि त्याच्यानंतर हा मक्याचं चिवड्याचे पॅकेट आणलेलं आहे हे. तर हे 500 ग्रॅम आहे, म्हणजे अर्धा किलोचं पॅकेट आहे हे. तर ह्या छोट्या छोट्या ज्या पुड्या दिसत आहे ना, तर त्या हळदीचं 1 पॅकेट आहे, ओवा आणि सोड्याचं पॅकेट आणलेलं आहे. आणि हे त्याच्याबरोबर भेटलेलं उटणं आहे. आणि ही खोबरं आणलेलं आहे, तर खोबरं मी 1 किलो आणलेलं आहे, 2 किलो नाही आणलं. तर याच्यातलं काही खोबरं सारणाला जाणार आहे आणि काही खोबरं आपल्याला चिवड्याला टाकायचं आहे, त्याच्यामुळं मी 1 किलो आणलेलं आहे. आणि हा रवा आहे. तर ह्यावेळेस सारण पण मी थोडंच बनवणार आहे. मागच्या वर्षी 3 किलोचं केलं होतं, पण ह्यावर्षी मी 2च किलोचं करणार आहे. आणि पिठी साखर पण 2 किलो आणलेली आहे आणि शेंगदाणे पण 2 किलो आणलेली आहे, म्हणजे ते चिवड्यात पण टाकायचे आहेत. आणि हे तूप आणलेलं आहे, ते पण 2 किलो आणलेलं आहे. तर हा किराणा मी तुम्हाला एवढा दाखवलेला आहे. आणि अजून आपले राहिलेले आहे चिवड्याचे पोहे, तर ते आम्ही 3 पायल्या आणलेल्या आहेत, तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे. काही वस्तू जर राहिली असेल तर तुमच्याकडून राहू नये, त्यासाठी मी तुम्ही बघितलेच असेल की मी एवढा सगळा किराणा आणलेला आहे. तर यापैकी तुम्ही काही विसरला असाल तर हे बघून तुम्हाला आठवण होईलच की आपल्या ह्या वस्तू राहिलेल्या नाही. तर हे बघा, हे 3 पायल्या मी दगडी पोहे म्हणतात त्याला, ते आणलेले आहे. तर आमच्या घरी पायलीच्या मापावर तर 3 पायले आणलेल्या आहे. इकडे पायलीचं माप चालतं किलोच्या मापावर, बाकी भेटतं दुसऱ्या वस्तू किलोच्या मापावर, पण ह्या वस्तू ना त्या पायलीच्या मापावर भेटतात. तर मग 3 पायले आणलेल्या आहे. आणि 3 पायली चिवड्यासाठी मी 3 पुड्या घेतलेल्या आहेत. आणि बाहेर बघा साक्षीची रांगोळी चालू आहे. तर आता इथपर्यंत साक्षीने रांगोळी काढलेली आहे. आणि आता तिला रांगोळी किती घेऊन बसलेली आहे बघा रांगोळी ती. तिच्या आजूबाजूने सगळ्या रांगोळींच्या पुढ्या दिसतात आणि तिचं चालू आहे रांगोळी काढायचं काम. तर मग लास्टपर्यंत ही अशी रांगोळी झाली तिची. आणि चिकूची पण चालूच आहे, तिला काहीतरी थोडीफार मदत, तोही काढणार आहे रांगोळी. तर त्याने बघा लक्ष्मीचे पावले त्या तुळशी काढले, तो तिला काढून देत नव्हता ना, म्हणून मग त्याला ते पावले काढायला सांगितले. तो तिथं ते बसलाय काढायचं. तर बघा त्यांनी पण लक्ष्मीचे पावले खूप छान काढले, ते बघा छान दिसतंय. आणि मग साक्षी पण बघायला आली. त्यांची दोघांची रांगोळी बाहेर चालू आहे. तोपर्यंत मी आता घरात आली आणि आज सारण करून घ्यायचं आहे. तर मग आता रवा घेतला आहे मी आता इथे चाळायला. रवा चाळून घेणार आहे. बारीक रवा आहे, एवढा काही चाळायची गरज नाही, पण तरी पण चाळून घेते मी आता तो रवा. आणि आता तो सगळा रवा मी चाळून घेते. आणि चिकूही आलेला आहे, गेला आता तो बाहेर चिकू. मग मी इथे एवढा सगळा रवा सगळा आता चाळून घेतला. आणि रवा चाळून झाल्यावर लगेच खोबरं पण किसायला घेतलं.
तर मग तेवढं खोबरं मी किसून घेतलं. खूप बारीक किसायचं होतं तर ते खोबरं किसायला पण खूप टाईम लागला. पण तेवढे 2-3 मिनटं मी किसल्या आणि नंतर म्हटलं साक्षीला सांगू. तर तिची रांगोळी काढून झाली होती आणि मग छान झालं तिला मस्त. मी किसायला लावलं बघा खोबरं. तर तिने ते एवढं काजू असं बदाम पाय किसलं बरं कुठलेही का आणि चांगली त्या खलबत्त्यामध्ये ना बघतो घरी काजू बदाम वास ना तिने कुटून ठेवलेले. अर्धवटच कुटलेले, अजून पूर्ण नाही कुटले. हे बघा हे मग असे कुठून झालेले. घ्यायला मग तिचा म्हणजे आणि मग आम्ही बघा बाहेर चूल पेटवली आणि चुलीवरच रवा भाजायचं काम केलं. तर चूल पेटल्यानंतर त्याच्यामध्ये तूप टाकलं. साक्षीला हे असं काम खूप आवडतं. असं बाकीचं काम नाही ती काही करत घरामध्ये, पण तिला हे असं रवा वगैरे भाजायचं काम तिला आवडतं. तर मग आम्ही इथे रवा भाजतोय चुलीवर आणि सार्थक आणि त्याच्या पप्पांचं चालू आहे सरपान फोडायचं काम. मग आता चुलीवरती आपल्याला या अशा काही वस्तू फराळाच्या करायच्या आहेत ना, त्यासाठी मग त्या दोघांचं सरपान तोडायचं काम चालू आहे. मग दोघांनी तेवढं सरपान तोडून ठेवलं आणि आमचं चालले सारण बनवायचं काम. तर मग साक्षी मला भाजू लागते. तर तिला धूर काय आवडत नाही, पण बसली आता चुलीवर काहीतरी म्हणलं. ते सारण भाजत. आणि चिकूचं पण काहीतरी तर चालू. आम्ही चिकू बघा म्हणत होता की चुलीवर माझ्याकडे रवा द्या, भाजतोय. मी शूटिंग घेतो. मग आता हा फोन त्याच्याकडेच आहे, तर त्यांनी थोडीशी घेतली. हे आणि घेतले काजू सारणामध्ये बदाम आणि टाकण्यासाठी मी खोबरं. इथे काजू बदाम कुटून घेतलेले काय आहे, दाखव. खोबरं घेतलेलं आहे आणि ह्या आणि ही मिक्सरमध्ये चारोळी. आणि जायफळ त्याच्यात काय बारीक करून मिक्सर मध्ये आणलेलं काय आहे. जायफळ. त्याच्यामध्ये जायफळ बारीक कापलेलं, बारीक किसलेलं. ते जायफळ टाकलं ना तर सारण खूप छान येतं, म्हणजे सारणाचा वास छान येतो. आणि हा रवा एकदम लाल होईपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. आणि आता ह्या पातेल्यामध्ये काढून सारण ह्या पातेल्यातच बनवणार आहे. तर बघा एवढं तूप टाकलेलं आहे मी आणि दुसऱ्यांदा टाकलेला आहे हा रवा. पहिल्यांदा भाजलेला आहे, आता हा दुसऱ्यांदा मी टाकला आणि तोही परत भाजून घेते. चुलीवरती छान सारण मस्त भाजलं जातं. रवा मस्त पटकन भाजला जातो चुलीवर. आणि मग भाजून घेतल्यानंतर मग मी हा दुसऱ्यांदा जो भाजलेला आहे ना तो पण पातेल्यात काढून घेतला. आणि आता इथे साक्षी ना पिठी साखर चाळून घेते. तिला याच पिठी साखर पण चाळायला आवडते, तर मग तिने पिठी साखर चाळून घेतली तेवढी, म्हणजे थोडी जास्तच चाळली आम्ही. आणि जेवढी लागते ना तेवढीच टाकली, मग याच्या निम्मीच टाकली. सारण काही जास्त गोड काही यांना कोणाला आवडत नाही, तर मग थोडंसं मध्यमच सारण ठेवते मी. आणि मग त्याच्यामध्ये हे काजू बदाम टाकले आणि तिचं चाललं होतं एकत्र करायचं काम, मी टाकत होते सगळं. आणि बघा चारोळे मग तिने टाकले आणि परत मिक्स केलं मग तिने चारोळे टाकून. आणि अजून त्याच्यामध्ये मग आता हे खोबरं पण घेतलं मिक्स करून, खोबरं पण टाकलं. आणि खोबऱ्यानंतर अजून त्याच्यामध्ये किसमिस टाकायची बाकी अजून. तर हे तिला म्हटलं एकत्र करून घे आणि मग किसमिस टाक. किसमिस म्हणजे आपले ते मनुके, हे बघा ही मनुके टाकले मग तिने. आणि थोडेफार खाऊन पण घेतले मुलांनी आणि जेवढे राहिले तेवढे मग त्याच्यामध्ये मी टाकून दिले ते मनुके. कसं वाटलं गावाकडचं सारण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.